तो खून में ही टाइटेनियम है, आप ऐसा कुछ भी घर पे करने की कोशिश मत कीजिएगा। तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर बरेच तुमच्या कमेंट्स बघून तुमच्यासाठी परत एकदा मिनी साऊंड कॉम्पिटिशन नाही पण एका नवीन साऊंडची ओपनिंग घेऊन आलोय। हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्या आधी तुम्ही ओपनिंग बघून घ्या आणि आवाज कसा येतोय ते एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि त्याच्यात भावने अजून परत एकदा काहीतरी ॲडिक्शन केलेलं आहे, म्हणजे लय काय इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। अजून तरी बेस यायचेत, मग ते आल्यावर अजून एकदा आपल्याला व्लॉग बघायला भेटेल। तोपर्यंत ह्या सिरीजचा ऑडिओ तुम्हाला दाखवलेला आहे। आता अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देता आली तर 100% देतो। म्हणजे ह्याच्यात काय वापरलेलं आहे तुम्ही बघा, एकदम नेम प्लेट एकदम कडक VK77+। हे वरचं काय रे, ह्याला काय म्हणतात? बेल्ट, ट्रॅक बेल्ट। खाली 2 8 इंचीचे बेस, 2 8 इंचीचे बेस, लेझर कटिंग जाळी। एवढा खर्च जिंदगीत मी केला नसेल, माझ्यावर तेवढा साऊंडवर केलेला आहे भाऊनी। बघा आता तुम्हीच, पण कंडिशन एकदम टॉप क्लास दिसायलाच दिसते। आवाजात तर नो कॉम्प्रोमाइज, तोडच नाही कोण VK77 ला। पार्ट 2 आल्याच्या नंतर अजून एकदा कॉम्पिटिशन येणार आहे, मग तेव्हा तर कॉम्पिटिशनला कोण नसणारच। पण बघू, आत्ता कॉम्पिटिशन आपल्या कॉलनीत चालली। आता कॉम्पिटिशन जरा मोठा विचार करू, दुसरीकडची पोरांसोबत कॉम्पिटिशन लावू। म्हणून स्टे ट्यून, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। 2000 years later. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओचा कंटेंट असा आहे की तुम्ही बघू शकता, जरा युट्यूबला जरा एक्सप्लोर केलं तर असं समजलं की जरा मिनी साऊंड कॉम्पिटिशन लय ट्रेंड मध्ये। आणि तुम्हाला तर माहिती कुठला पण ट्रेंड आपल्यापासून सुरू होतो। तर आपल्याच कॉलनीतली काय पोरांचे शॉक असले, शॉक सस्ते शॉक नसतात, महागडे शॉक असतात डायरेक्ट। तर असं आहे की आपल्याच कॉलनीतल्या पोरांना पण साऊंड बनवायचा लाग, आणि हे सगळे क्रिएशन ह्या पोरांचं आहे। आणि हे क्रिएशन असं आहे की प्रत्येकाने आपापला साऊंड बनवलाय, आपापल्या साऊंडला आपापल्या नावाची सिरीजला आपलं नाव दिलेलं आहे। तर साऊंडचं नियोजन कसं आहे, साऊंड कसे बनवले, साऊंडला किती काय मटेरियल लागलंय ते सगळं आपण फोनकडनं जाणून घेऊ। तर आपल्याकडनं 3 सिरीज आहेत, VK77 विराज भाऊची, प्रतीक ऑडिओ प्रतीक भाऊचं, आणि हे नाव काय गायकवाड नॉईस। कोणाचं तुझं नाव? अनुजचं। तर तुझं काय नाव? अकोलचं गायकवाड। गजब बेइज्जती है। तर विषय असा आहे
ह्याला काय काय लागतंय, ह्याला किती खर्च येतोय, हे बनवायला कसं काय काय विषय. तुम्हाला पण जर बनवून घ्यायचं असेल तर आपली पोरं सगळं तुम्हाला बनवून देणार. बारीक बारीक गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत काय पण असेल तर तुम्ही जाणून घ्या. आता ही सगळ्याची माहिती तुम्हाला विराज नाहीतर प्रतीक, आता त्यांच्याकडनं माहिती घ्या, मी तुम्हाला सांगतो. माझं नाव विराज आहे. माझी एक बेस 2 टॉपची सिरीज आहे आणि वेनम सिरीज आहे आणि लाकडाचे आणि आर कॅबिनेट मध्ये बनवली. एक बेस 2 टॉपची फुल MDF मध्ये मटेरियल क्वालिटी मध्ये आपली लेझर कट मध्ये जाळी आणि कुणाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या आयडी वरती तुम्ही DM करू शकता. DM करून टाका. आणि कसं काय नियोजन आहे त्याला, खर्च बिर्च किती आलाय? आतापर्यंत तरी खर्च 2 सिस्टीम आलाय. तिचा एका सिस्टीम मागं 9,000 रुपये खर्च आलाय. प्राइस मध्ये तुम्हाला कमी जास्त केलं, प्राइस मध्ये कमी जास्त केलं जाईल. तुम्ही फक्त खाली दिलेल्या आयडीला मेसेज करा, तुम्हाला आयडी डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो. आणि तिसरी सिरीज कोणाची आहे? तिसऱ्या सिरीजचं इंट्रोडक्शन द्या गायकवाड नॉईस. माझं नाव अकोल आहे. माझी सिरीज गायकवाड नॉईस आहे. मी घरी बनवली सिरीज आणि याच्यामध्ये 2 न्यायचे पार्ट 2 6 इंची बेस आहेत आणि हिला बनवायला खर्च मला 5,000 आला. ओके. इंट्रोडक्शन तुम्हाला दाखवणार आहे. कुठला साऊंड कसा वाजतोय आणि तुम्हाला कुठला आवडतोय. कॉम्पिटिशन पण तर कुठले साऊंड कसे वाजतात आणि तुम्हाला कुठला साऊंड आवडतोय कमेंट करून नक्की सांगा. साऊंडचे प्राइस तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला पण जर असल्यामध्ये इंटरेस्ट असला तर खाली दिलेल्या आयडी वर तुम्ही DM करा. प्राइस मध्ये कमी जास्त होणार, 100% होणार. फक्त तुम्ही DM करा, माहिती घ्या. आणि आता बघू आपण कुठला साऊंड कसा वाजतोय आणि कोणाचं जास्त वाजतोय. तर पहिल्यांदा आपण घेऊ VK 77चं वाजवलंय. तर फायनली विराज ऑडिओ चॅनल प्रत्येक प्लास्टिक टेस्टिंग बघितलेली. गायकवाड नॉईसचा तुम्ही साऊंडचा आवाज बिवाज सगळं बघितलेले, टेस्टिंग दिलेली त्यांनी. तिथं फक्त टेस्टिंग आहे, अजून साऊंड कॉम्पिटिशन होणार आहे. म्हणून स्टे ट्यून गाईड्स आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर फायनली आता वळू आपण प्रतीक ऑडिओकडे. तर प्रतीक भाऊ वाजव रे. प्रतीक भाऊ कुठे गेला? वाजव ते, लाव ना. करू चालू. Síganme en el camino. आवाज बघितलेला आहे आणि आवाज कसा वाटतोय आणि तुम्हाला कुठल्या सिरीजचा जास्त आवाज वाटतोय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर विषय आता एका गोष्टीकडे वळू आपण खर्चाकडे. तर हे आहे गायकवाड नॉईसचा अध्यक्ष. किती खर्च आला रे ह्याला? 7-8. म्हणजे काय मटेरियल काय वापर तुम्ही सांगा. कॅमेरा मटेरियल काय 2 बेस आणि हाईस वापरले. कुठून बनवून घेतलं, काय केलं? घरी बनवलं. तर त्यांनी घरी बनवलेलं आहे. आणि तुम्हाला पण अशा कस्टमायझेशन नुसार जर काय पाहिजे नसेल
तर भाऊशी कॉन्टॅक्ट करा, मी खाली आयडी देतोय. आणि सनबोर्डने बनवलं आणि सनबोर्डने बनवलंय. त्याचं सनबोर्डचं काय विषय तुमच्या भावाला माहिती, पण त्याला माहिती. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पण त्याच्यानेच बनवा, तुम्हाला आवडत असेल तर. आता आपण जो प्रत्येक ऑडिओ करत, तर काय काय विषय, तू काय काय वापरलंय त्यात? ही पहिली लेअरिंग प्लाय मध्ये केलेली आहे. त्याच्यावरती प्रिकॉशन म्हणून MDF चढवलाय. MDFच्या वरती रोलर ग्रेड पेंट वापरलाय, जो की प्लाय साठी स्पेशली येतो. त्याच्यानंतर जाळी बनवतो. जाळी ही लेझर कट मध्ये प्युअर फिनिशिंग भेटते आणि जरा जाती पण भेटते, चांगली असते क्वालिटी. म्हणजे अशा कस्टमायझेशन किंवा दुसऱ्या कस्टमायझेशन पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला आयडी देतो. अशाच सेम कस्टमायझेशन नुसार पाहिजे असेल तर प्राइस मध्ये तर तडजोड करून तुमच्या भावासारखी 100% ते पण प्राइस मध्ये काहीतरी तडजोड करून. आणि आता जाऊ आपण VK77 कडे. तर काय खर्च लागलाय त्याला? विजय प्रतीक भाव काय, विजय विराज भाव काय खर्च लागलेला आहे? 20,000 रुपये खर्च झालाय. 20,000 रुपये खर्च झालाय. त्याला जाएगा पुरा. आणि 2 हाईस टाकल्यात आणि 8 इंचचा बेस, निऑन लाईट. निऑन लाईट म्हणजे लाईटीमुळे खर्च वाढलेला आहे. आणि आरे कॅबिनेट आरे कॅबिनेट ओरिजिनल साऊंड जिथून बनते तिथून विराज भावने बनवलेले. तर आवाजाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज, नो कॉम्पिटिशन, इथं काही विषयच नाही. ऑन टॉप जलवा आहे हमारा. ऑन टॉप सध्या तरी ऑन टॉप चालू आहे. अजून पुढे आपली कॉम्पिटिशन होणार आहे आणि तुम्ही ठरवणार आहे की कुठला साऊंड जास्त वाजतोय. तर तिन्हीचं पण प्राइस रेट कस्टमायझेशन तुम्हाला दाखवलेले. आता आपण वळूयात साऊंड कॉम्पिटिशन कडे. तर पहिल्यांदा कुठल्या 2 सिरीज मध्ये साऊंड कॉम्पिटिशन करायची ते पण पोरच ठरवणार. आपल्याला तुमच्या भावाला 0% नॉलेज आहे. भावाला फक्त काय आवडतं म्हणून भाऊ ऐकतोय आणि भाऊ ट्रेंडिंगला व्हिडिओ चालू आहे म्हणून ट्रेंडिंगला व्हिडिओ बनवतोय. नाहीतर आपल्याला यातलं काय नॉलेज नाही. करायचं रे कुठल्या 2 साऊंड मध्ये पहिल्यांदा VK77 आणि गायकवाड नॉईस मध्ये पहिल्यांदा कॉम्पिटिशन होणार. आता कुठला वाजतोय कुठलं नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हीच ठरवा. त्याचं लावायचं रे, दोघांनी लावलं सोबत लावा. विषय असा आहे, मी तुम्हाला गाणं सांगणार होतो कुठलं कुणाचं पण नेमका विषय असा हे ते बताई नाही जाते म्हणून डायरेक्ट टाकलेला आहे. आणि खरा विषय आता गाणी चालू झाले की तुम्ही सांगायचं कुठलं कुणाचं होतं, कोण जिंकते ते पण तुम्ही सांगायचं. तर लाव रे तुझा करा आवाज कोणते. Few moments later. तिथं स्वतःला वन साईड किंग म्हणताय ना तुम्ही, तिथंच वन साईड किंग घ्या. आणि बाजू से चलो.
फायनली सगळ्या सिरीजचा तुम्ही आवाज बघितलेला आहे. सगळ्या सिरीजचं कसं वाचतंय कसं नाही तुम्हाला पण गजब बेइज्जती है. हे बी काढायला चालू. तर फायनली तुम्ही सगळ्या सिरीजचा आवाज बघितलेला आहे. कुठल्या कुठल्या साऊंडचा कसा आवाज येतोय, त्याचं कस्टमायझेशन किती किंमत आहे काय नाही तुम्ही सगळं बघितलेलं आहे. तुम्ही सगळं बघितलेलं आहे. पण आता फायनली आता वेळ आली कॉम्पिटिशनची. कॉम्पिटिशन मध्ये कोण जिंकतंय कोण नाही तुम्ही सगळं बघू शकता. कॉम्पिटिशन कोण जिंकतंय कोण नाही तुम्ही बघू शकता आणि डिसाईड तुम्ही करणार आहे की कॉम्पिटिशन कोण जिंकतंय. years later. फायनली तुम्ही सगळ्या सिरीजचे आवाज बघितलेले आहेत आणि कुठली कुठली सिरीज कशी कशी वाचते तुम्ही सगळं बघितलेलं आहे. आता विषय असा आहे की तुम्ही ठरवणार आहेत की कुठली सिरीज सगळ्यात जास्त वाचते आणि त्या सिरीजवर आपण पार्ट 2 घेऊन येणार आहे. एवढ्यावरच नाही थांबणार. या व्हिडिओचा पार्ट 2 पण नक्कीच येणार आहे. आणि कुठली सिरीज सगळ्यात जास्त वाचते ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वर प्रेस करा. कोण जिंकतोय माझ्या हिशोबाने त्याला आपल्याकडनं काहीतरी नियोजन असणार आहे. आणि पोरं म्हणतात काहीतरी कुठेतरी बाहेर नेलं पाहिजे. तर मी तुम्हाला एक विषय सांगतो, व्हिडिओ जर 5 केला गेला तर पोरांना वेळ खायला, व्हिडिओ जर 10 केला गेला तर पोरांना कुठं जायचं? नाही रे, बजेट खाल्लेले. व्हिडिओ जर 50 केला गेला तर सगळी पोरं मॅकडॉनल्ड्सला, आणि व्हिडिओ जर 1 लाखाला गेला तर सगळ्या पोरांना स्टारबक्सला. असं नियोजन आहे. पण आता कमेंट लाईक करा.
करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेवढं जास्तीत जास्त शेअर करा येईल तेवढं करा. काय सांगायचं लास्ट एक गाणं. आणि व्हिडिओचा पार्ट 2 पण नक्कीच येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. आणि पुढच्याच रविवारी येणार विरोज भाऊ म्हणला, म्हणजे पुढच्याच रविवारी येणार. आणि त्यावेळेस जरा काहीतरी अपग्रेड व्हर्जन असणार आहे. तर विषय असा आहे, आता तुम्ही सगळे साऊंड बघितलेले, सगळ्यांचं झालेलं आहे, तुम्ही ठरवणार आहे. आमच्या हिशोबावर काहीच नाही, माझ्या हिशोबाने कुठलं वाजलाय तो आपण पार्ट 2 मध्ये रिव्हील करू. तर पोरांच्या हिशोबाने शेवटचं एक गाणं वाजवायचं आहे आणि आपल्याला आजचा ब्लॉगचा एडिटच करू. तर भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला करून ठेवा सबस्क्राईब, व्हिडिओला करून ठेवा लाईक. VK77 जिंदाबाद, गायकवाड नॉईस जिंदाबाद, प्रत्येक ऑडिओ जिंदाबाद. तर बेल नोटिफिकेशन ऑन वर प्रेस करा. तर व्हिडिओचं करू इथंच एंड. पोरांच्या हिशोबाने एक शेवटचं गाणं वाजू आणि व्हिडिओचं करून टाकू एंड. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. सह्याद्री Lucy, Mangesh, Alam Leo, Cho, Sinale me energy.